उपवर्गीकरण आराखडा तयार करण्यासंदर्भात कुठल्या प्रकारची गती घेतली नाही व अद्याप आराखडा अहवालात कुठल्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही। त्यामुळे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्य शासनाला जागा आणण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज निवेदन देऊन या दिरंगाईबद्दल राज्य शासनाला जाग करण्याचा प्रयत्न करत आहे। सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार बागचौरे यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलं की दिनांक 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा संपूर्ण अधिकार राज्य शासनाला आहे। या अनुषंगाने मातंग समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य शासनाकडे समिती गठीत करणं संबंधित मागणी केली। मातंग समाजाच्या या मागणीनुसार राज्य शासनाने माजी न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली। या समितीमार्फत 59 जातीयांचा शैक्षणिक आर्थिक मागासलेपणा लोकसंख्येच्या आधारावर उपवर्गीकरण आरक्षण आराखडा तयार करणं हे 3 महिन्याच्या आत तयार करणे बंधनकारक होतं। परंतु या समितीने उपवर्गीकरण आराखडा तयार करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची गती घेतली नाही आणि अद्याप आराखडा अहवालामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही। त्यामुळे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्य शासनाला जागा आणण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज निवेदन देऊन या दिरंगाईबद्दल राज्य शासनाला जाग करण्यासाठी प्रयत्न करत आहे। यावेळी उपस्थित निर्धार मेळाव्याचे समन्वयक भागचंद नवगिरे, जिल्हा अध्यक्ष मातंग अस्मिता सेना, समन्वयक श्री बंडूकुमार शिंदे, भाजपा सांस्कृतिक जिल्हा अध्यक्ष विजूभाऊ शेलार, एकता समिती श्रीरामपूर, विशाल शिरसाट, शिवसेना कामगार सेना जिल्हा अध्यक्ष, लहूभाऊ खंडागळे, तालुका अध्यक्ष लहूजी शक्ती सेना, बापू शिंदे, अमोल मिसाळ, दीपक भांड, विठ्ठलराव गालफाडे, बाबासाहेब पवार, श्याम आढागळे, किशोर फाजगे, संजय खंडागळे, दत्तूभाऊ बत्तीसे, रिंकेश संचेती, देवीदास दुर्गे आदी समाज बांधव कार्यकर्ते उपस्थित होते।